आपण पाहिलं बड्डे असल्यानंतर माणूस उत्साही असतो आणि आमचा डीजे ऑपरेटर अति उत्साही आहे. पृथ्वी त्याचाच वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा पृथ्वी तुला शुभेच्छा. पण थोडं आरामात घ्यायचं आहे कारण सामन्यात अजून काही असं घडलं नाही जिथे तुला संधी मिळेल. संधी नक्कीच तुला मिळेल. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आणि सलवेराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय संकेत थळे मागील सामन्यातील सामनेर, त्याच्या साथीला अजय जाधव आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच सौजन्य दांडेकर, ज्याने मागील सामन्यात चांगला खेळ केला आणि त्याचबरोबर चार षटकांचा सामना आहे मित्रांनो. याकडे लक्ष द्या आणि टायमर इथे सुरुवात झालेली आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे त्यामुळे टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. महायुती चषक नवी दरबिली 2025 मित्रांनो आपण पाहतोय. एक सुंदर असं मैदान आपण पाहतोय आणि त्या मैदानावर ही स्पर्धा खूपच चांगलं आयोजन, सुसज्ज असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय या मंडळाच्या वतीने. आणि खऱ्या अर्थाने या मंडळाचं मी कौतुक करेन. खूप चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांनी मातीची खूप चांगली विकेट इथे बनवलेली आहे. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले आणि इथे सामन्याला सुरुवात होते. मित्रांनो आपण वेळ काढू नका कारण इथे टायमर लावलेला आहे, याकडे लक्ष द्या. अन्यथा चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू सौजन्यचा पहिला चेंडूवरती क्षेत्रक्षाचा कुवा चेंडू जातोय फाईन लेग सीमरचे पार येतोय महत्वपूर्ण असा चौकार. डीजे चेंडूवरती वेलकम म्हटलं जाते चौकार आणि सौजन्यला, कारण सामन्यात आता दोन्ही असे संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत ज्या संघाने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित केलंय. चांगला खेळ आपल्या संघासाठी केलाय आणि हे दोन्ही संघ एकमेकांसमोर एका महत्त्वपूर्ण लढतीमध्ये उभे टाकलेले आहेत. पहिल्या चेंडू चौकार येतोय संकेतच्या बॅटमधून आणि दोन्ही मागील सामन्यात आपल्या संघासाठी असलेले सामनावीर एकमेकांसमोर उभे आहेत. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय फलंदाज शफल होतो ऑफिसच्या बाहेर, त्याला पूर्णतः फॉलो करणारा चेंडू आणि त्याबरोबर गती देखील कमी केली जाते. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा फायदा होतोय गोलंदाज सौजन्यला. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथे आपण पाहिलं 4 षटकांच्या सामन्यात किती धावसंख्या जमवणं आवश्यक आहे आणि कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला तर किमान 50 पेक्षा जास्त धावा आवश्यक आहे. त्यावेळेसचा पुन्हा एका प्रतिम चेंडू सुरेखरित्या चेंडूला टाकलं जात आहे. चांगल्या पद्धतीत फलंदाजाला बीट केलं जात आहे. पहिल्या चेंडू चौकाराला असला तरी कमबॅक केलं जात आहे, पुनरागमन केलं जाते गोलंदाजीमध्ये. गोलंदाज सौजन्य दांडेकर याच्याकडून ज्या पद्धतीत हा खेळाडू आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करतोय, नक्कीच उल्हासाचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतंय. ते म्हणजेच परिस्पोर्ट साखरे संघाकडे संघाचा कर्णधार आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश करण्यासाठी आपण पाहतोय. सौजन्य पहिलं षटक घेऊन आलाय. पावतेच्या षटकात इथे क्षेत्रक्षणात काहीसा बदल नक्कीच केला जातोय. मित्रांनो घड्याकडे लक्ष द्या कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 मिनिटं इथे पूर्ण होताना आपण पाहतोय आणि अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा येतो म्हणजे वाईडचा स्वैरी चेंडू येतोय. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि धावसंख्या झालेली एकूण ती म्हणजेच 5 धावा. पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आले आणि त्यानंतर गोलंदाज काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे चित्र बऱ्याच वेळेला आपण स्पर्धांमध्ये पाहिलंय. ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होत असते, फलंदाज बीट होत असतो, धावा येत नसतात, तेव्हा गोलंदाज काहीसं एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न करतो, काहीसं एक्सपेरिमेंट काहीसा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये अवांत स्वरूपाची धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला भेट स्वरूपात दिल्या जातात. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू चांगला, मात्र फटका त्याहीपेक्षा चांगला. ट्रिमेंडस स्ट्रोक, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा. 9+6 सोने पे सुहागा, 7 धावा. डीजे पृथ्वी आपण पाहतोय नक्कीच चांगलं गाणं डीजे पृथ्वीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय.
नोचा इशारा आला आणि त्याचबरोबर षटकार. 7 धावा आल्या. धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या दुहेरी अंकावर गेली. धावसंख्या 12 झालेली आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. इथे मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. फ्री हिटची संधी म्हणजे फ्री लायसन्स, मोठा फटका खेळण्याची नामी संधी. आता ही संधी दवडली जाणार की या चेंडूवर देखील मोठा फटका येणार हे पाहायचे. कारण नागा विलियन संघाने आत्तापर्यंत ज्या पद्धतीचा खेळ केलाय नक्कीच चांगला खेळ करत त्यांनी आत्तापर्यंत या तिसऱ्या फेरीपर्यंत आपली मजल मारलेली आहे. यावेळेस अजून एक मोठा फटका. वन मोर ह्यूज. चेंडू जातो सीमारच्या बाहेर. अजून एक षटकार. डीजे पाहतोय 12 खेळाडू आविष्कार इथे बसलेले आहेत. नागा विलियन संघाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी सांगितलं की या मैदानात बरेचसे फायनल्स मारलेले आहेत नागा विलियन संघाने आणि त्यांचा प्रमुख जो खेळाडू आहे तो नेहमी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे संकेत. आणि संकेत आता आज मैदानात त्याच पद्धतीचा खेळ करतोय. मात्र नक्कीच मी डिमोटिवेट करणार नाही तुला देखील आविष्कार. मात्र क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बराच वेळा बरेच मोठे उलटफेर होतात. आज उलटफेर होणार की पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे आपल्या काही क्षणातच पाहायला मिळेल. जिथे 4 चेंडू पूर्ण झाले. धावफलक स्थिती आपण पाहिलं तर मजबूत स्थितीत पोहोचताना आपण पाहतोय ते म्हणजेच प्रथम फलंदाजी करणारा संघ नागा विलियन संघ. धावसंख्या झाली 18 धावा. 4 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय जवळपास 4.5 मिनिटाचा अवधी झालेला आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू ऑफिसच्या बाहेर. फलंदाज सफल झालाय मात्र त्याला पुरेपूर फॉलो केलं जात आहे आणि या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. 5 चेंडू झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे टायमर लावलेला आहे. याकडे विशेष लक्ष आम्ही देतोय कारण मित्रांनो कोणत्याही संघाला नुकसान होऊ नये. कोणत्याही संघाला पेनल्टी बसू नये. पेनल्टी म्हणजे आपल्या पेनल्टी गोलंदाजी करणाऱ्या संघाला ही असेल की आपल्याला 4थ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. तुम्ही फलंदाज सुवर्ण संधी असेल अंतिम षटकात बाउंड्री एक क्षेत्रक्षक कमी असेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेरीज प्रथम फलंदाजी करणारा आपण पाहतोय नागा विलियन हा संघ मजल मारतो म्हणजे 18 या धावसंख्येवरती ज्यामध्ये 2 षटकार एका चौकारण्याची नक्कीच चांगली धावसंख्या आतापर्यंत 16 वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संकेत थळे. आज खऱ्या अर्थाने संकेतने प्रभावित केलंय. फलंदाजी करत असताना निमित्ताने चांगल्या धावा जमवल्यात. आपण पाहिलं तर चांगली स्टार्ट तो करून देतो संघाला. चांगल्या धावा जमवतो. तशीच चांगली सुरुवात तो करून देतोय. मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मित्रांनो लक्ष द्या. आपण पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 मिनिटाचा अवधी घेतोय. त्यामुळे आता 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि 9 मिनिटामध्ये आपल्याला 2 षटकं ही पूर्ण करायची आहेत. चला क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे. गोलंदाजीसाठी रोनित नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचा खेळ पाहिला तर दोन्ही संघांकडे लक्ष दिलं तर आपण सुरुवात करूया ते म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडून जिथे त्यांचे 2 हे अष्टपैलू खेळाडू आज खऱ्या अर्थाने चमकलेले आहेत. मग रोनित असेल किंवा सौजन्य असेल दोघांनी खूप चांगली कामगिरी केली. सौजन्य पहिलं षटक हाताला ते महागडे ठरलं. पाहूया रोनित काय करतोय. रोनित येतो वैयक्तिक पहिलं संघासाठी 2रं षटक घेऊन. यावेळेस हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स ओ ध्रुव मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी वेलकम. हे नवीन चेंडू सुपूर्द करायचं आहे कारण चेंडू ज्या दिशेला गेलाय नक्कीच चेंडू लवकर सापडला नाहीये. आलेला आहे चेंडू तर मॅच बॉल जो आलाय तोच घ्यायचा आहे.
पंचांकडे तो चेंडू द्या. दोन्ही षटकांची सुरुवात चौकारने झाली होती. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. या षटकात किती धावा खर्च केल्या जाणार? रोनित नागवा आज पुन्हा एकदा संघासाठी महत्त्वपूर्ण सिद्ध होणार का? इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, इथे झेल होणार का? 2 क्षेत्रक्षणामध्ये चेंडू लँड होतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या एकूण झाली आहे ती म्हणजे 24 धावा. नक्कीच या सामन्यात देखील एक चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळू शकते. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. जिथे आपण पाहतोय 16 वैयक्तिक धावसंख्येबाबत 6 चेंडूचा सामना करतात. संकेत खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अजय जाधव यांनी आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला आणि एका चौकारशी 6 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. यावेळेस मात्र अजयच्या बॅटनं आलेला फटका. इथे चेंडू जातोय क्षेत्रक्षण चकवत लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नऊ चेंडूमध्ये तब्बल आपण पाहतोय 30 धावा फटकावल्या गेल्यात. म्हणजे हा सामना देखील एक हाय स्कोरिंग मॅच होऊ शकतो. मागील सामन्यात आपण पाहिलं होतं अशा तऱ्हेची आक्रमक फटकेबाजी केली होती. ज्या संघाने त्याच संघाच्या गोलंदाजावरती इथे आक्रमण केलं जात आहे. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा. अवे फ्रॉम द ऑप्शन चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची इथे धाव मिळते आणि धावसंख्या झालेली आहे एकूण ती म्हणजेच 31 धावा. चला मित्रांनो आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला जातोय. पंच आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे. रिव्ह्यू नाहीये आपण पाहतोय. धावसंख्या 31 आपण पाहतोय. त्याच दरम्यान पुढचा चेंडू घेऊन इथे गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चांगला चेंडू फुललेंचा चेंडू. या चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेक देखील चांगली होते त्यामुळे इथे दुसऱ्या धावेचं धाडस केलं जात नाहीये. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 32 धावा. नक्कीच एक मोठी धावसंख्या रचली जाऊ शकते अशी चिन्ह पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आहे जिथे अजून आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आणि त्यानंतर येणार 2 षटकं म्हणजे अजूनही तब्बल 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. बराच खेळ शिल्लक आहे आणि या खेळामध्ये मित्रांनो आपल्या असंही पाहायला मिळू शकते धावांचा डोंगर रचला जाईल. 14 षटकांची आतिषबाजी. मात्र कमबॅक करायचं असेल तर महत्त्वपूर्ण म्हणजे ही सलवऱ्यांची जोडी ही अभेद्य भागीदारी इथे भेदावी लागेल. इथे जी चांगली पार्टनरशिप बिल्ड होते ती पार्टनरशिप ब्रेक करावं लागेल गोलंदाज रोनित किंवा कोणत्या गोलंदाजाला तरच इथे कमबॅक करता येईल आणि सामन्यात पुनरागमन होईल हृदय स्पोर्ट्स साखर संघाचं. इथे मात्र पुनरागमन होत नाही. इथे आक्रमकता इथे पाहायला मिळते. मोठा फटका ह्यूज हिट पाहायला मिळतोय फलंदाज संकेतच्या बॅटमधून. हाफ ट्रेकर चेंडू म्हणजे आकुटबाई चेंडू आणि फलंदाज नक्कीच सज्ज असतात अशा प्रकारच्या चेंडूंसाठी. आणि यावेळेसच्या चेंडूवरती संकेतने पुन्हा एकदा आपल्या आक्रमकता दाखवले. त्याच्या बॅटमधून येणारा या इनिंगमधला हा 3रा षटकार. त्याच्या बॅटमधून येणारा हा 3रा षटकार आपण पाहतोय. आणि या इनिंगमधला जर आपण पाहिलं तर एकूण येणारा हा 4था षटकार आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 38 धावा 38 रन्स आणि 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहू. इथे झेल होणार का? स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू दूरवर आणि त्यामुळे इथे 2 धावा घेण्याची नामी संधी. खराब फेक आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू नक्कीच फील्ड केला जातोय. त्या दरम्यान किती धावा? इथे धावून 4 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही मात्र 4 धावा नक्कीच धावफलकावर येत आहेत. इथे नक्कीच धमचाक झालेली आहे फलंदाजांची आपण पाहतोय. या 4 धावांनी या षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या केस धावसंख्येकडे पाहिली तर 42 धावा. काय ताबडतोड सुरुवात केली बघा. पहिल्या षटकात 18 धावा आणि दुसऱ्या षटकात जर आपण विचार केला तर तब्बल आल्यात त्या म्हणजेच 24 धावा. दोन्ही महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूंना आक्रमण केलं जातं. त्यांच्या गोलंदाजीत धावा वसूल केल्या जात आहेत.
आणि धावांची लयलूट केली जाते. पहिल्या 2 षटकात 42 धावा आल्यात. पाहूया उर्वरित 2 षटकात किती धावा जमवल्या जात आहेत. चला मित्रांनो, बघा आता 4 मिनिटं शिल्लक आहेत. या 4 मिनिटामध्ये आपल्याला हे षटक इथे पूर्ण करायचे, याकडे लक्ष द्या. 4 मिनिटं आणि 30 सेकंड इतका अवधी आहे. आपण पाहतोय दत्ता नाखवा गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन, आणि इथे दत्ता नाखवा म्हटल्यानंतर नक्कीच कंजूस षटक येणार का, की इथे धावांची गती अशाच पद्धतीने सुरू राहणार, हे देखील पाहायचंय. 4 मिनिटं शिल्लक आहेत. दत्ता नाखवा आपण देखील लक्ष द्या. नियम सर्वांसाठी सारखा आहे. 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण होणं आवश्यक आहे. पहिला चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडू झेल होणार का? झेल नक्कीच होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती इथे 1 धाव पूर्ण केली जाईल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटची आउटसाइड एज लागली होती, चेंडू हवेत गेला होता, आणि इथे रिव्ह्यू घेतला जातोय. पंच रिव्ह्यू बघा. पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाजी शैली ही विवादास्पद आढळलेली आहे, त्यामुळे चेंडू नो दिला जाईल आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला नियुक्त करावं लागेल. इथे नक्कीच नोचा इशारा आलाय आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज नियुक्त केले जात आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एकूण 44 धावा.
आपण पाहतोय नवीन गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक पूर्ण करण्यासाठी स्वप्नील येतोय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा संकेत. इथे मात्र चांगला फटका, चेंडूला भिरकलं जात आहे फाईन लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. पंच चेंडू एखादा एक्स्ट्रा आपल्याकडे ठेवून द्या. तीन मिनिटं शिल्लक आहेत. 5 चेंडू होणं बाकी आहे. इकडे लक्ष द्या. गोलंदाजी करणारा संघ मित्रांनो 3 मिनिटं शिल्लक आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या 50 झाली आहे. यावेळेचा फटका इथे झेल होऊ शकतो. झेलची संभावना. इथे मात्र संकेत बाद झालाय आणि विकेट प्राप्त होते. तिसऱ्या क्रमांकावर मैदानात येतोय रोहन पाटील. आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर जो फलंदाज बाद झालाय संकेत 11 चेंडूचा सामना केला. 1 चौकार आणि 4 षटकांनिशी त्याने 32 धावा जमवल्या. धावसंख्या 50 झालेली आहे आणि 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली. चांगल्या धावा बनवल्या संकेतने. मात्र तो इथे बाद झालाय. पाहूया आता कशा प्रकारे पुढील धावा जमवल्या जात आहेत. पुढील षटकांमध्ये धावा येत आहेत. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे एक मोठी धावसंख्या रचण्यासाठी इथे आता उर्वरित 2 फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करा. जर आपण अशा प्रकारे वेळ घ्याल तर नक्कीच आपल्याला इथे अंतिम षटकात एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. 2 मिनिटं आणि 40 सेकंड हा अवधी शिल्लक आहे. 4 चेंडू आपले अजून येणं बाकी आहे. इथे फुलटॉस चेंडूला भिरकवलाय आणि इथे रोनित नाकवाच्या हाती चेंडू. फलंदाज इथे बाद दिला जातोय. इशारा येतोय फेअर डिलिव्हरी. फलंदाज इथे बाद दिला जाईल. अबाव द वेस्ट साइड चेंडू होता. आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय कमरेच्या खाली होता. बिलो द वेस्ट साइडचा चेंडू होता आणि इथे 2 चेंडूवरती आपण पाहिलं 2 विकेट प्राप्त करत गोलंदाज स्वप्नील हा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत भगत ज्याने पहिल्या सामन्यात खूप चांगला खेळ केला होता. धावसंख्या लागली ती म्हणजेच 50 धावा 50 रन्स आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 मिनिटं आणि 10 सेकंडचा अवधी शेष आहे. हॅट्रिक बॉल स्वप्नीलचा. मित्रांनो लक्ष द्या. इथे अशा चुका करू नका. 1 मिनिट आणि 52 सेकंदचा अवधी शेष आहे. हॅट्रिक बॉल स्वप्नीलचा.
इथे हॅट्रिक होणार का? हॅट्रिक होत नाहीये, मात्र षटकार नक्कीच येतोय. डीजे बॅटची कडे लागले. इथे किती धाव मिळणार आहे पाहायचं आहे. इथे एक धाव, एक चोरटी धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली एकूण 57 धावा. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातील. 3 षटकं पूर्ण करायची आहेत आणि आपण पाहतो 1 मिनिट आणि 25 सेकंडचा अवधी शेष आहे. वेळ ते षटक पूर्ण होईल अशीच संभवता आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू स्वप्नीलने असं म्हणावं लागेल, चांगल्या पद्धतीत हे षटक पूर्ण केले. हाताला एक चेंडू षटकार वगळला, नक्कीच चांगली गोलंदाजी झाली. 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या नागाव 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 57 धावा. 2 गडी बाद 57 धावा. 57 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटका 18 चेंडूमध्ये 57 धावा. नक्कीच एक चांगली फलंदाजी झालेली आहे. आपण पाहतोय आता अंतिम षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज जनार्दन नाखवा. पहिल्या चेंडूवरती विनीतच्या बॅटनं आलेला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्र चेंडूच्या खाली आणि फलंदाज विनीत बॅक टू डगआउट. डीजे नवीन फलंदाज कल्पेश मात्र आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजीसाठी येतोय. इथे मात्र चांगली धावसंख्या रचली, मात्र या षटकात धावा रोखल्या गेल्या तर नक्कीच एक पॉझिटिव्ह अप्रोच, एका प्रकारे मोमेंटम शिफ्ट होईल प्री स्पोर्ट साखरे संघाच्या बाजूने. याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे. ते म्हणजेच नागाव 11 या संघाला. नवीन फलंदाज पाहूया कल्पेश कशा प्रकारे सुरुवात आपल्या खेळीला करतोय. इथे चांगला फटका आहे, मात्र इथे देखील विकेट. बॅक टू बॅक विकेट. सलग 2 चेंडू होती, 2 विकेटचं पतन. डीजे नवीन फलंदाज सागर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आले. 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत गोलंदाज जनार्दन नाखवा हे हॅट्रिक शोंबडवर आलेले आपण पाहतोय. याचवेळी आत्तापर्यंत आपण एकच हॅट्रिक पाहिलेली आहे. कालच्या दिवशी आपण पाहिलं निखिल पाटील या गोलंदाजाने युवराज इलेवन पुरस्कृत वागेश्वर वागरेण संघाचा तो खेळाडू ज्याने निर्धाव षटक आणि त्यामध्ये हॅट्रिक संपादन केली होती. अशी विशेष कामगिरी त्याने केली होती. आणि हॅट्रिक बॉल घेऊन जनार्दन नाखवा. इथे मात्र हॅट्रिक होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 58 धावा. तीन चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडू होती, एक धाव पूर्ण होते. खराब गच्चाळ सुमार क्षेत्रक्षणावर पाहतोय. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. चौक
4 चेंडू झालेत, अजूनही चौथ्या आणि अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. असं वाटलं होतं कंजूस षटक येते का, त्याच दरम्यान चौकार आलाय. धावांची गती पुन्हा एकदा वाढली आणि इथे जर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, इथे आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याची संधी होती. जर या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज जनार्दन नाखवा यांनी, तर सन्माननीय पंकज नाखवा यांच्याकडून रोख 500 रुपये कॅश प्राईज येईल. आणि त्यांना एवढा विश्वास आहे की त्यांनी कॅश प्राईज आमच्यापर्यंत नक्कीच जावंही आहेत. ते विकेट नक्की त्यांना कॉन्फिडन्स आहे, या चेंडू विकेट पाहायला मिळेल. अवे काय घडतंय, पंच सांगताय चेंडू डावी अशी सोडून बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. मात्र चेंडू शिल्लक आहे, या चेंडूवर देखील संधी आहे. या चेंडू विकेट आली तरीही सन्माननीय जनार्दन नाखवा, आपण पाहतो गोलंदाज त्यांच्यासाठी त्यांचे जावई सन्माननीय पंकज नाखवा यांच्याकडून तब्बल 500 रुपये कॅश प्राईज येईल आणि त्यांना तर आत्मविश्वास आहे की विकेट मिळेल. इथे मात्र षटकार येतोय, एक उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा षटकार येतोय या चेंडूवर आणि अंतिम चेंडू षटकार आल्यामुळे धावसंख्या एकूण झाली ती म्हणजेच 69 धावा आणि 70 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलं जात आहे, ते म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघासमोर. पाहूया आता कोणता संघ जिंकणार. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ या 70 धावा पार करत 24 षटमध्ये अंतिम 3 मध्ये आपलं स्थान निश्चित करणार की या धावसंख्येपर्यंत पासून त्यांना रोखत पुन्हा एकदा आपल्यासाठी हे मैदान लकी आहे हे दाखवणार नागाव 11 हा संघ आणि अंतिम 3 मध्ये ते आपलं स्थान निश्चित करणार. काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ विजयी प्राप्त करतोय, कोणत्या संघाचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात येत आहे, हे सर्व जाणून घेऊया दुसऱ्या सत्रात, जिथे मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक ज्यांनी आजचा अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे असे सन्माननीय निखिल पडते यांना. ओव्हर टू निखिल. चला वळूया मैदानाच्या वरती. धन्यवाद निनाद विजय कदम. आपण आवाज ऐकत होता. मी निखिल पडते. जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आज आपण पाहतोय महायुती चषक नवी दरबेली 2025च्या या पर्वामध्ये किंबहुना आजच्या या दिवसाच्या अंतिम सामन्यातील अंतिम सत्राकडे सर्वजण वाटचाल करत असताना या सत्राकडे करतोय सहर्ष एकदा स्वागत. आणि वळूया मैदानाच्या वरती. 70 धावांचं लक्ष आहे. 17.5ची सरासरी मैदानाच्या वरती राखली जाणार का हा प्रश्न आता विचारला जातोय. जिथे किंबहुना नागाव या संघाने चांगली फलंदाजी करत असताना आलेल्या पहिल्या 4 षटकांमध्ये 69 धावा बनवल्या आणि 70 धावांचं आव्हान ठेवलं. चला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ प्रामुख्याची जोडी मैदानाच्या वरती आता आपल्याला पाहायला मिळेल. जिथे मैदानाच्या वरती आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच रोनित आणि रोनितच्या सोबत मैदानाच्या वरती दाखल होते फलंदाज सौजन्य. बघा सौजन्य आणि रोनित ही जोडी मैदानाच्या वरती मागील सामन्यावरती देखील सौजन्याने चांगली खेळी केली होती. चांगली फलंदाजी करत असताना सामनावीर म्हणून देखील ठरला होता आणि त्याचप्रमाणे आज या सामन्यामध्ये फलंदाजी केली जाणार का त्याच्यासोबत रोनित देखील आहे. रोनितच्या खांद्याला खांदा लावून आता फलंदाजी करायचं आहे. समोर कडवं आव्हान असणार आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आहे नागाव 11 या संघाकडून गोलंदाज या नात्यानं लाभेशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार, किंबहुना या गोलंदाजीवरती आक्रमण केलं जाणार की संयम दाखवला जाणार, हे सुद्धा मैदानाच्या वरती प्रश्न उपस्थित असताना आमची एके लाईव्हची टीम सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगलं कार्य करत असताना त्यांना देखील धन्यवाद देऊया. कारण का कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये किंबहुना उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांचं योगदान आपल्याला पाहायला
मिळणार आहे. आणि ही क्रिकेटची स्पर्धा आहे ना, ही नामांकित क्रिकेटची स्पर्धेपैकी एक क्रिकेटची स्पर्धा आहे. ही मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेपैकी एक क्रिकेटची स्पर्धा आज सर्वांच्या भेटीला. आजच्या दिवसातील अंतिम सामना देखील आपण पाहतोय. मग महायुती चषक म्हटलं ना की शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, मैदानाच्या वरती चेंडूची पूर्तता करायची आहे. चला लगेचच मैदानाच्या वरती चेंडूची पूर्तता करायची आहे. बघा, आपण म्हणत होतो की महायुती चषक सर्वांच्या भेटीला आलं. खऱ्या अर्थानं नवेदर बेली या गावातील जर पाहायला गेलं मग शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्रित आले, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्रित आले आणि सांगितलं की आज आपल्याला खेळासाठी काहीतरी करायचं आहे, आज आपल्याला आपल्या गावासाठी, आपल्या क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे. आणि नक्कीच एक मानाचा करंडक घेऊन समोर आलेली ही स्पर्धा, सामना चालू करायचा आहे. काउंटडाऊन आता धरणे गुरुजींनी चालू केलंय. पहिले 3 षटक नागाव 11 संघ, लक्ष असू द्या, पहिले 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांच्या अवधीमध्ये फेकायची आहेत, जिथे 70 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. 70 धावा मैदानाच्या वरती आता बनवण्यासाठी जिद्दोजहद करायची आहे. लाभेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती मला तिथे वाटते की रोनित आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सौजन्य. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. लेट्स स्टार्ट, लेट्स बॅटल बिगिन हिअर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू लाभेशच्या माध्यमातून पॅव्हेलियन एंड कडून फेकला जाणार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पटकी हुई ये गेंद के ऊपर जोरदार प्रहार, गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए चौकार आलाय मैदानाच्या वरती. 4 धावा डीजे कमॉन. स्ट्रोक लगभग था 4 रन के लिए ये गेंद जाती हुई. हालांकि 70 रन का मैदान के ऊपर ये लक्ष्य जारी है और एक बड़ा स्ट्रोक, गेंद जाती हुई उधर. अच्छा जरूर फील्डिंग का मोइना देखने के लिए मिला. थ्रो किया, तब तक बल्लेबाज ने आसानी के साथ अपना छोर बदला और ये 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. जरूर 6 रन के ऊपर स्कोर कार्ड जाता हुआ. 6 रन जिधर पहली ओवर जारी है मैदान के ऊपर. लाभेश की ओर से अच्छी गेंदबाजी करने का मंसूबा लाभेश की ओर से जारी है. मैदान के ऊपर 70 रन बनाने हैं ये मुकाबला जीतने के लिए. ये गेंद के ऊपर एक बड़ा धमाका, गेंद बकवर्ड डिप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए. निजी पहला टीम के निजी पहला ओवर फेंकने के लिए लाभेश को बुला गया. लाभेश के कंधों के ऊपर जिम्मेदारी दी गई और हालांकि ये स्कोर कार्ड के ऊपर देखने जाए तो 12 रन के ऊपर स्कोर कार्ड जाता हुआ. 70 रन बनाने हैं और ये कश्मकश मैदान के ऊपर जारी है. अपने निजी पहला और टीम के निजी पहला और फेंकते हुए लाभेश फिर एक बार कारपेट के सहारे ये गेंद जाती हुई मिड ऑन की रीजन में. उधर अच्छा थ्रो, अच्छा बैकअप गेंद को मिलता हुआ, पर तालियों की कड़कड़ाहट मैदान के ऊपर ये खिलाड़ी के लिए बजती हुई. हालांकि ये 1 रन आती हुई मैदान के ऊपर. 1 रन के निजी स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 13 रन के ऊपर जाती हुई स्कोर कार्ड, जिधर 70 रन बनाने. बघा, हा सामना ना रोनितने जिंकवला तर फायटर 5 कडून आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते नंतर रोनितनी जर सामना जिंकवला तर घेऊन जायचं आहे. चलिए मुड़ते मैच की तरफ, जिधर ये गेंद पटकी हुई गेंद थी मैदान के ऊपर. बल्ले का बाहरी सीना लिया और ये पहला विकेट. रोनित बैक टू द, माफ कीजिए, सौजन्य बैक टू द पवेलियन. डीजे कम ऑन.
सौजन्य बघा मित्रांनो, मैदानाच्या वरती काय घडते, मैदानाच्या वरती लिडिंग एज होती, कोणालाच माहिती नव्हतं. सौजन्याने खेळाडू वृत्ती दाखवली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय फायटर 5 कडून 500 रुपयांचं पारितोषिक सौजन्यासाठी आलेलं आहे. सौजन्याने आमच्याकडून येऊन ते 500 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. लगेचच घेऊन जा सौजन्य, 500 रुपयांचं पारितोषिक आपल्यासाठी देखील आलेलं आहे. आमच्याकडून येऊन ते पारितोषिक घेऊन जा. चलिए मुड़ती है मैदान की ओर, जिधर 70 रन बनाने हैं कुल निजी 70 रन. गेंदबाजी की मोर्चे पे लाभेश फिर एक बार राइट मोर द विकेट. ये गेंद जरूर जड़ में फेंकी थी और ये गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा बनाया था जरूर, पर फटका फंसता हुआ ये गेंद बिंदिया आती हुई मैदान के ऊपर. पहले ओवर के बाद जरूर धरने गुरुजी हमको बताते हुए स्कोर कार्ड जाता हुआ कुल निजी 13 रन के ऊपर आने वाली 18 गेंदे और 57 रन की दरकार, 57 रन की जरूरत. निजी 2 ओवर अभी भी फेंकना बाकी है और 11 मिनट का टाइम अभी शेष है. काउंटडाउन जारी है मैदान के ऊपर. जरूर अच्छी गेंदबाजी है. नागांव 11 ये टीम मैदान के ऊपर अच्छी गेंदबाजी जरूर कर रहे हैं. अच्छी जरूर क्रिकेट देखने के लिए मिल रहा है. पहली ओवर फेंकी थी लाभेश ने, अपने निजी पहला और टीम के निजी पहला ओवर फेंका था और 13 रन कुल मिला के सिर्फ खर्च किए. दूसरी ओवर के लिए बुला गया है राहुल आए गेंदबाजी की मोर्चे पे. क्या कर सकते हैं अपने टीम के लिए? कंजूस ये ओवर फेंकेंगे या ये ओवर में कड़ा संघर्ष करना पड़ेगा. बल्लेबाज जरूर देखने के लिए मिल रहे हैं रोनित की साथ देने के मैदान के ऊपर स्वप्निल और रोनित की ये जोड़ी मैदान के ऊपर अच्छी बल्लेबाजी करने का जरूर प्रयास कर रहे हैं. 70 रन कुल मिला के बनाना है. पहली ओवर में 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. राहुल चालू है, जरूर ये पहले गेंद पे उड़ाया है. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर आता हुआ बड़ा स्ट्रोक. फिर एक बार राहुल तैयार. अगली गेंद ये ओवर की जरूर स्विच हिट लगाने का उधर मंसूबा बनाया था बल्लेबाज ने, पर अंपायर जी क्या कहते, अंपायर जी कहते हुए ये बिंदी गेंद मैदान के ऊपर आती और एक डॉट गेंद मैदान के ऊपर. अभी इक्वेशन जरूर देखने के लिए मिलेगा. आने वाली 16 गेंद और ये मैच जीतने के लिए, ये मैच हासिल करने के लिए 51 रन की जरूरत है. 51 रन नीड टू विन दिस मैच इन कमिंग 16 डिलीवरीज. आहा, ये गेंद पटकी हुई ये गेंद थी, हल्की सी जरूर बाहर की और मुड़ी ये गेंद. टप्पा गिरने के बाद अच्छी गेंदबाजी जारी है और इसी के लिए जाने जाते हैं राहुल. अपने निजी पहला और टीम के निजी दूसरा ओवर फेंकने के लिए जरूर बुला गया था और ये गेंद तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते आहे, जिथे या वाईड चेंडूसाठी अंपायर रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. चला सामना चालू करायचा आहे. मैदानाच्या वरती वळूया. राहुल मानकर गोलंदाजी करतोय. राहुल की ये गेंद जरूर उड़ाने का मंसूबा उधर था, पर नहीं. राहुल ने कहा कि मैं उंगलियों का जादूगर, मेरे को क्यों बुलाया जाता है. और अच्छी गेंदबाजी, हालांकि एक के पीछे एक बिंदी गेंद आती हुई. जरूर पहली गेंद पे एक बड़ा स्ट्रोक आया था, कुछ पीछे हटने की जरूरत नहीं है, पर आगे आए और 3 गेंदें लगातार डॉट फेंकती हुई. ये गेंद अंपायर जी ने हमारी तरफ इशारा किया कि लेग स्टिक के बाहर ये पिचिंग होती हुई गेंद अवान्तर स्वरूप की, ये अतिरिक्त स्वरूप की ये गेंद मैदान के ऊपर आती हुई और ये गेंद के ऊपर 1 रन दर्ज करता हुआ. कुल मिला के रन संख्या बनी है 20 रन के ऊपर. अभी भी 50 रन की जरूरत. आने वाली कुल 14 गेंदों के ऊपर 14 गेंदें और 50 रन इक्वेशन है. ये गेंद पटकी हुई गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद. बल्लेबाज को कोई भी गेंद समझ नहीं आ रही है और हर एक स्ट्रोक फंसता हुआ मैदान के ऊपर. जरूर राहुल का कॉन्फिडेंस मैदान के ऊपर बुलंद होता हुआ. अच्छी गेंदबाजी जरूर जारी है राहुल की ओर से.
बहुत बड़े बड़े प्रतियोगिता में ये राहुल है ना, ये बेस्ट बॉलर के नाम से जरूर चुने गया है, वही राहुल। और दूसरी ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर स्कोर कार्ड जाता हुआ 20 रनों के ऊपर, अभी 21 रन के ऊपर, और अभी आने वाली 12 गेंदों के ऊपर 49 रनों की जरूरत। 49 रन विन नीड टू विन दिस मैच इन कमिंग 12 डिलीवरीज। आने वाली 12 गेंदे मैच जीतने के लिए 49 रन की दरकार है, 49 रन की जरूरत है। जरूर कुछ किस अंदाज के साथ गेंदबाजी की जाएगी, किस अंदाज के साथ बल्लेबाजी की जाएगी, जरूर आने वाला समय ही बताएगा दोस्तों। आने वाली 12 गेंदे और ये मैच हासिल करने के लिए 49 रन की दरकार। नए गेंदबाज अपने निजी पहला और टीम के निजी तीसरा ओवर लेके आए। विनीत, कैप्टन विनीत, कैप्टन लीड फ्रॉम फ्रंट से इसे कहा जाता है जरूर दोस्तों। जर्सी नंबर 6318 जरूर लेके, और जरूर सचिन राहुल ने जो जर्सी स्पॉन्सर किया है ना, उनके गाड़ी का नंबर जरूर हर एक जर्सी के पीछे है। जरूर मैच थोड़ा फास्ट लीजिए अंपायर, बॉल लाइट जरूर होने जा रहा है। आने वाले 12 गेंदे और 49 रन की दरकार है, 49 रन की जरूरत है। क्विक एंड फास्ट क्रिकेट, राइट आर्म ओवर द विकेट। गेंदबाज विनीत, ये बल्लेबाज की ओर से आता हुआ बड़ा स्ट्रोक, पर डीप में प्रोटेक्शन है, पेट्रोलिंग अच्छा है उधर से। जरूर जरूर पर क्या मैदान के ऊपर घटता हुआ एक रन का जरूर मंसूबा 2 रन में कन्वर्ट किया, और ये 2 रन मैदान के ऊपर देखने के लिए मिल रहे हैं। 2 रन कुल मिला के रन संख्या बनी है 23 रन, मैदान के ऊपर 23 रन। जरूर तीसरा शतक जारी है। अच्छी गेंदबाजी विनीत की ओर से, विनीत भगत। मैदान के ऊपर एक बड़ा स्ट्रोक, गेंद जाती हुई बॉर्डर लाइन के बाहर आता हुआ ये बड़ा स्ट्रोक, छक्का, 6 रन। डीजे कम ऑन। धावांचा पाठलाग करायचा आहे, पुनश्च एकदा गोलंदाज तयार आहे मैदानाच्या वरती। हा अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संघासाठी दिलेलं वचन मैदानाच्या वरती पूर्तता केली जाते आणि चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। बघा मित्रांनो, कौतुकास पात्र, थोडं फास्ट घ्या मित्रांनो, समजू शकतो की कौतुक करावं लागते आणि ते कौतुक देखील केलं जाते मैदानाच्या वरती। आता बॅडलाईट कडे देखील आपल्याला बघावं लागेल। मैदानाच्या वरती चांगलं क्रिकेट खेळलं जाते। क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे हेच तर असतं ना मित्रांनो। क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, आणि ती चिकाटी आणि जिद्द मैदानाच्या वरती या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती, ते म्हणजेच क्षेत्ररक्षक यश म्हात्रेच्या माध्यमातून। पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी चांगली आहे मैदानाच्या वरती। पंच आम्हाला सांगत असताना ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय अवांतर स्वरूपाची। 1 धाव आली आहे धफलकावरती। धरणे गुरुजी 1 धाव घेत असताना 31 धावा धफलकावरती। 70 धावांचा पाठलाग करायचा आहे। 9 चेंडू आणि 39 धावांची आता गरज आहे मैदानाच्या वरती। या 39 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत? विनीतचा हा चेंडू फटका फसला अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर ऑफ द विकेट। हा फटका बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चाललाय। एका धावेसाठी 1 धाव मैदानाच्या वरती। एका धावेनिशी दफलकावरती 32 धावा, 32 ऑन स्कोरबुक। आता 8 चेंडू आणि 38 धावा, अजूनही 8 चेंडू आणि 38 धावा बाकी आहेत। तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना तिसरं षटक चालू आहे। तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर कंजूस गोलंदाजी केली जाते विनीतच्या माध्यमातून। फुलटॉस स्वरूपाचा चेंडू केलाय, दोन्ही हातांनी स्वीकार, फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय दिबागदार षटकार। 6 धावा।
बघा ना मित्रांनो, हे बिमर चेंडू असतात ना, या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये मित्रांनो जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूची उंची मोजली गेली, त्याच्या कमरेची उंची मोजली गेली. तदनंतर तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आणल्याच्या नंतर बिमर चेक करण्यासाठी त्या खेळाडूची उंची किती आहे हे देखील पाहिलं जातं. मैदानाच्या वरती अजून एक मोठा फटका चाललाय, चेंडू सीमा पार आलाय, दर्जेदार हा षटकार. नागाव संघ, नागाव 11 संघ, विनंती असेल नो टीम मीटिंग, बॅड लाईट झाली आहे मित्रांनो, याची दखल घ्या. ही वेळ आपल्यासाठीच आहे मित्रांनो, आपल्या सहकाऱ्यांसाठी आहे असं समजा आणि मैदानाच्या वरती सामना लगेचच चालू करा. 6 चेंडू 26 धावांची गरज. 44 धावा फलकावरती झाल्यात. 44 धावा अगदी 18 चेंडूंवरती बनवल्या गेल्यात. किंबहुना या धावा बनवत असताना कित्येक अडीअडचणी आल्या या संघाला. एका बाजूला नागाव 11 तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ. मग आजच्या दिवसामधून कोणता संघ आपण पाहतोय क्वालिफाय करणार टॉप 3 मध्ये? उद्याच्या दिवसामध्ये अंतिम दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि नक्कीच निवडला जाईल 2 पैकी एक संघ. सामना चालू करायचा पंच तिथे मैदानाच्या वरती सामना लगेचच चालू करून घ्यायचा आहे. मैदानाच्या वरती शेवटचं षटक चालू होतंय. पंचांनी इशारा दिलाय, षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल अजयच्या माध्यमातून. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. फटका ऑफच्या रिजन वरती तिथे चांगला परंतु ताकदीचा कमी वापर. मैदानाच्या वरती काय घडलं? मैदानाच्या वरती या फटक्यावरती धावा किती आल्या? धरणे गुरुजी आम्हाला सांगत असताना एकच धाव आली आहे. म्हणजे आता 5 चेंडू आणि 25 धावा. आता नागाव 11 संघ, नागावच्या सर्व ग्रामस्थांनी देव पाण्यात ठेवलेले असणार, कारण का हा सामना जिंकायचा आहे. नक्कीच मैदानाच्या वरती आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि तदनंतर 5 चेंडू 25 धावा असं समीकरण. पुनश्च एकदा आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मागणी. गोलंदाजाची शैली तिथे तपासून पाहायची आहे. चला पंच. फेअर डिलिव्हरी. नक्कीच गोलंदाजाला अजूनही संधी असेल चांगली गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच थँक्यू तो पंचांना देखील म्हणालाय आणि पुनश्च एकदा दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. आता 5 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज एका बाजूला आहे. एका बाजूला या 5 चेंडूंवरती 25 धावा रोखायच्या आहेत. आता सर्व अर्थातच 33 कोटी देवांचं नामस्मरण सुद्धा केलं जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून, जिथे एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ देखील आहे मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करतोय. हा टप्पा पडल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूला वलय करणारा हा चेंडू निघालाय. एक चेंडू काढायचा होता. आता 4 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना निनाद जर पाहायला गेलास ना तर या 25 धावा 4 चेंडूंवरती बनवल्या जाणार का? किंबहुना या धावा बनवत असताना 4 चेंडूंचा कशा प्रकारे वापर केला जाणार याच्याकडे देखील आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण का जर एक अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आला तर या 25 धावा बनवल्या जाऊ शकतात. परंतु काय घडणार, काय बिघडणार मैदानाच्या वरती? बॉलिंग ट्रॅक वरती अजयला आपण अनुभवतोय. 4 चेंडू 25 धावा. हा फटका मैदानाच्या वरती लॉंग ऑनच्या क्षेत्रावरती लेट आलाय पण थेट आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. बघा मित्रांनो, सामना कोणी पण जिंको पण मैदानाच्या वरती रोनितची फलंदाजी आहे ना, वैयक्तिक तब्बल 46 धावांवरती हा फलंदाज खेळतोय. मित्रांनो सर्वांचं मन जिंकतोय. अर्थातच जरा पाहायला गेलं ना तर नागावच्या खेम्यामधून डगआउटमधून देखील टाळ्या वाजवल्या जातात आणि या टाळ्या आहेत ना, या टाळ्या क्रिकेटसाठी वाजवल्या जातात, या खेळाडूंसाठी वाजवल्या जातात हे देखील सांगितलं जातंय. मैदानाच्या वरती सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. नक्कीच आता अजयला काय सांगितलं जातंय, एक काढायचं आहे फक्त, एक चेंडू चांगला टाकायचा आहे. परंतु हा वेळेचा हा फटका रोनितच्या बॅट मधून कॅच ऑफ द टुर्नामेंट एका हातामध्ये
झेल टिपला जातोय. रोनितची खेळी येते संपुष्टात. रोनित बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या वरती नौका फलंदाज दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवरती 2 चेंडू आणि 19 धावा. टाळ्या वाजवल्या जातात. नक्कीच चांगली फलंदाजी रोनितची होती. मैदानाच्या वरती 1 धाव घेतली जाते. आता फक्त औपचारिकता बाकी आहे की काय असं म्हणावं लागेल, कारण का शेवटचा चेंडू जिथे मैदानाच्या वरती 18 धावांची गरज आहे. 18 धावा. नागाव 11 हा संघ यशाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचलाय. आता फक्त उंबरटा तो आहे ना पार काढायचा आहे आणि पार देखील केलेला आहे. या सामन्यामध्ये जर पाहायला गेला तर 12 धावांनी हा सामना विजेता ठरतोय. नागाव 11 हा संघ, नागाव 11 संघाचे खूप सारे अभिनंदन. डीजे मास्टर सेलिब्रेशन एकदा होऊन जाऊ द्या.